आणि सर्वांनीच आपल्यावर प्रचंड प्रेम केलं आहे. माझी लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून वरपर्यंत प्रचंड आपल्या मागं ताकद उभी केली. सगळ्या निवडणूक यंत्रणेमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि निवडणूक हरलो हा विषय नंतरचा, पण सगळ्यांनी आपलं कष्ट केले. त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभी केली. आणि एखादा पक्ष सोडताना मनाला दुःख होतं हे प्रश्नच नाही. शेवटी आपण माणूस आहे. आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी बऱ्याच दिवसापासून काय ऐकत नव्हते आणि मतदारांची बी चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमची आता कामं कोण करणार. आणि लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही. मग अशा वेळेला मधल्या 2-3 वेळा मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कामानिमित्त भेटलो होतो. आमचे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो, पण त्यांनी वारंवार म्हणले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा. आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला बी बातमी आली होती, तुमच्याकडे बी चॅनलला की दंगेकर शिवसेनेच्या वाटेवर, आणि मग बराच त्याच्यावर डोक्यावरून पाणी गेलं. मग कार्यकर्ते बाकीचा परिचय असलेला मी ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करतोय तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्हाला काम तर करावं लागेल, पण सत्ता असल्याशिवाय कुठली कामं होत नाहीत. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल, घाण भत्त्याचा विषय असेल, त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मदत केली. आणि मग असं लक्षात आलं की आता आपण ज्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये पोचलेला आहे, मग त्यांच्यावर काम करायला काय हरकत नाही असं मनाची मानसिकता झाली. आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा बी निर्णय घेतला की आपण शिंदे साहेबांवर काम करावं. आणि आज त्यांची माझी संध्याकाळी 7 वाजता भेट होईल आणि भेटीअंती मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज आम्ही घेणार. यापूर्वी एकनाथ शिंदे शब्द काय दिला तुम्हाला एकनाथ शिंदेकडून, काय तुम्हाला संधी देण्यात येणार आहे पुढे नेमका राजकीय भविष्यासाठी तुम्ही काय मागणी केली? आता वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये कोणी बातम्या केल्या की मी विधान परिषद मागितली, विधानसभा मागितली, म्हाडा मागितला, असं मी त्यांना काय मागितलेलं नाही आहे. पहिली गोष्ट की तुम्हाला हे डोक्यात राहू द्या की मी जरी कुठल्या पक्षात असलो तर माझ्याकडे पहिला माझं मानवता धर्म माझ्याकडं प्रत्येक येणारा माणूस हा नेहमी म्हणतो की तो परमेश्वर आहे आणि त्याची सेवा करणं जात पात न मानणारा मी कार्यकर्ता आहे. जरी मी शिवसेनेत आज माझा संपर्क होणार आहे आणि संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार आहे. जो काय निर्णय होईल तो संध्याकाळी होईल, पण मी आज त्यांना संध्याकाळी 7 वाजता जाऊन भेटणार आहे. आणि भेटल्यानंतर शेवटी मानवतावाद हा माझ्या मनामध्ये किंवा हृदयामध्ये ठासून भरला आहे. मी कधी जातपात मानणारा कार्यकर्ता नाही, पण सत्तेच्या बाजूने काम करावं असं कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यांचं मन आहे, त्यांचं मत आहे. आणि मग त्या कार्यकर्त्यांचा मतदारांचा आदर करून मी आज शिंदे साहेबांशी बोलणार आहे आणि 7 वाजता त्यांचा माझा काय निर्णय होईल तो तुम्हाला समजेलच. यापूर्वी शिंदेसोबत तुमचं प्राथमिक काहीतरी बोलणं झालं असेल तर काय बोलणं झालं होतं, काय म्हणाले होते तुम्हाला शिंदे? नाही, तुम्हाला बी माहिती आहे की सामंत साहेब असतील, शिंदे साहेब असतील, त्यांनी तर शिंदे साहेबांनी प्रेस पुढं की यांनी आमच्याकडे आले तर आम्हाला आनंदच होईल. आणि मी तशी काय त्यांच्याकडं मला काय मिळावं अशी काय माझी बाजू मांडली नाही किंवा मला काय मागितलं बी नाही. पण आज मी संध्याकाळी त्यांच्याशी बोलणार आहे, भेटणार आहे आणि जो काय निर्णय होणार आहे तो संध्याकाळी होणार आहे. काँग्रेस सोडण्याचं कारण नेमकं काय? काँग्रेसमध्ये जी मरगळ आलेली पाहायला मिळते, उत्साह कार्यकर्त्यांमध्ये नाही, या कारणांमुळे तुम्ही काँग्रेस सोडताय. आणखी मध्यंतरी फक्त तुम्हीच एकटे सक्रिय काँग्रेसमध्ये असायचा, आंदोलन करायचा. आता काँग्रेसचे जे शहराध्यक्ष असतील किंवा इतर प्रमुख पदाधिकारी आहेत ते कुठेही रस्त्यावर दिसायचे नाही. या सगळ्याला कंटाळून तुम्ही काँग्रेस पक्ष सोडताय? आम्ही पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे, मतदारांचे मनापासून आभार मानले. आणि ते काय मानणं, शेवटी आपण जरी कुठली विचारधारा असली तरी शेवटी मानवतावाद आपल्याकडे आहे. मानवतावादामध्ये जो माणूस आपल्या समोर येईल त्याला काम करणं आपलं कर्तव्य हे मानणारा मी पूर्वीपासून कार्यकर्ता आहे. आणि काँग्रेस पक्षाचे तर मी सगळ्यांचेच आभार मानून, कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी
विधान परिषद लोकसभा अशी उमेदवारी दिली आणि काम शेवटी जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला नाही. कार्यकर्ते अत्यंत उत्साही आहेत, अत्यंत काम करणारे आहेत, अत्यंत प्रेमळ आहेत आणि सगळेच पक्षाचे सगळेच पदाधिकारी चांगल्या पद्धतीने माझ्या पाठीशी उभे राहिले. मी कधी दोष कोणाला दिला नाही. पहिल्यांदा माझी निवडणुकीत दोनदाही पराभव झाला तरी तुम्ही बघितलं असेल मी कोणाला कधीच दोष देत नाही देणार काँग्रेस सोडण्याचं कारण नेमकं काय? नाही. आता काँग्रेस सोडणं, मी तुम्हाला पहिलं म्हणलं की एखादा पक्ष सोडणं किती कठीण असतं ते आहे माहिती मला. आणि आज तुम्ही आतमध्ये हृदयात गेला तर कळेल की पक्ष सोडणं एवढं सोपं नाही.